हॅलो स्टुडंट्स. सो काल आपण न्यू टॉपिक स्टार्ट केला आहे, ॲग्रिकल्चर अ मॉडर्न ॲप्रोच. ओके, तर त्याच्यामध्ये आपण पाहिलं कम्युनिटी फार्मिंग आणि सेकंड पाहिलं फार्मर्स प्रोड्युसर ऑर्गनायझेशन ऑर कंपनी, FPO और FPC. ओके, सो आज आपण बघणार आहोत कॉर्पोरेट फार्मिंग. तर त्याचं मीनिंग फर्स्ट पाहायचं आहे. व्हेन फार्मिंग इज डन बाय अ कंपनी ऑन इट्स ओन फार्म और लीज फार्म, इट इज रेफर्ड ॲज कॉर्पोरेट फार्मिंग. तर जे काही एखादी कंपनी असेल ती फार्मिंग करत असेल कुठल्या फार्ममध्ये, तर एक तर त्या कंपनीची स्वतःची लँड असेल किंवा कोणाची तरी लँड किंवा कुठली तरी लँड वापरायला घेतली असेल. अशा पद्धतीची लँड जी काही असेल तर ती काही कंपनी जर त्या पद्धतीची शेती करते तर त्याला काय म्हणतात, कॉर्पोरेट फार्मिंग. मेन ऑब्जेक्टिव्ह इज production of agriculture goods as per market demand. Because of corporate farming there is fast dissemination of advanced technology. ओके, तर जी काही एखादी कंपनी समजा जे काही प्रोडक्ट तयार करते तर ती कुठलं करणार आहे, तर असं एखादं प्रोडक्ट तयार करणार की ज्याला जास्त मार्केटमध्ये डिमांड असणार आहे, ते जास्त प्रेफर करणार. आणि त्याच्यामुळे काय होणार आहे, त्या कंपनीला जास्त फायदा होणार. आणि कंपनी असल्यामुळे तिथे वेगवेगळ्या प्रकारचे ते ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी यूज करून जे काही फार्मिंग असेल ते करतात. तर ह्याचे ॲडव्हान्टेजेस काय आहेत आपल्याला बघायचे. ॲडव्हान्टेजेस ऑफ कॉर्पोरेट फार्मिंग: वेस्ट लँड्स, uneconomic lands, fallow lands owned by farmer or government may be leased to a company and made productive. तर काही अशा जागा असतात ज्या की वेस्ट असतात, कुठेतरी पडीक असतात किंवा त्या अनइकॉनॉमिक लँड्स असतील, म्हणजे त्याच्यातून काहीही कुठल्याही प्रकारचं क्रॉप येत नाही आणि तिथून काही आपल्याला त्याच्यातून फायदा मिळत नाही किंवा काही प्रॉफिट मिळत नाही आहे. तर अशा ज्या काही लँड्स असतील तर त्या लँड्स काय केल्या जातात, एकतर फार्मर्सच्या असतील किंवा गव्हर्मेंटच्या लँड. तर त्या लँडवरती त्या लँड काय केल्या जातात, कंपनीला तात्पुरत्या दिल्या जातात आणि मग कंपनी काय करते, तिथे जे काही फार्मिंग असेल ते करते. ओके, आणि त्याच्यामुळे काय होणार आहे, तर ती जी वेस्ट लँड असणार आहे ती यूजफुल होणार आहे किंवा प्रोडक्टिव्ह लँड होणार आहे, म्हणजे त्याच्यात चांगल्या प्रकारचं प्रोडक्ट आपल्याला मिळणार आहे तिथे. न्यू पॅटर्न ऑफ कल्टिवेशन आर पॉप्युलराइज इन द रिजन. तर जे काही नवीन पॅटर्न असणार आहे शेतीचा तो त्या रिजनमध्ये त्याच्यामुळे काय होणार आहे, पॉप्युलराइज होणार आहे. म्हणजे त्या कंपनीमुळे बाकीच्या लोकांनासुद्धा तशा पद्धतीची वेगवेगळ्या प्रकारची जी काही शेतीची पद्धत असेल ती तिथे समजली जाऊ शकते. फार्मर्स मे बी demonstrated the advanced technologies applied at such farm. Corporate farming may also help in agriculture education, extension and research activities. तर कॉर्पोरेट फार्मिंगमुळे ॲग्रिकल्चर एज्युकेशन जे काही आहे ते सुद्धा वाढतं, शेतीविषयी असणारं जे काही शिक्षण आहे ते पण वाढतं. त्याच्यानंतर जे काही वेगवेगळे रिसर्च असतील ते तिथे केले जाऊ शकतात किंवा वेगवेगळ्या प्रकारचे जे काही क्रॉप्स असतील ते तिथे घेतले जातात. त्याच्यानंतर तिथे वेगवेगळ्या ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीज ॲप्लाय केल्या जातात, म्हणजे नवीन नवीन पद्धतीच्या ज्या काही टेक्नॉलॉजी असतील त्या वापरून फार्मिंग केलं जातं. देअर इज ओव्हरऑल इन्क्रीज इन एम्प्लॉयमेंट जनरेशन, प्रोडक्टिव्हिटी अँड इकॉनॉमी ऑफ द रिजन. समजा एखादी अशीच वेस्ट लँड पडून आहे तर तिथे कंपनीने फार्मिंग ह्या जे काही कॉर्पोरेट फार्मिंग आहे त्याच्यामध्ये कंपनीने फार्मिंग करायला सुरुवात केली तर त्याच्यामुळे काय होणार आहे,
तर तिथे असणाऱ्या आजूबाजूच्या लोकांना तिथे एम्प्लॉयमेंट मिळेल, काहीतरी काम मिळणार आहे, त्याच्यातून त्यांना पैसे मिळतील. सोबत काय होणार आहे, ती जी वेस्टलँड आहे त्याच्यातनं काहीतरी चांगले प्रोडक्ट मिळणार आहे आणि त्याच्यामुळे काय होणार आहे, इकॉनॉमीसुद्धा वाढणार आहे किंवा जे काही इन्कम आहे ते सुद्धा वाढणार आहे. ओके. सम इन्फ्रास्ट्रक्चर फॅसिलिटी लाईक मार्केटिंग, ट्रान्सपोर्ट, प्रोसेसिंग कॅन बी डेव्हलप्ड बाय कॉर्पोरेट फार्मिंग. तर नॉर्मल जे काही फार्मिंग करतात फार्मर्स जे असतील तर ते काय करतात, फक्त एक त्यांच्या लेवलपर्यंतच फार्मिंग. पण कंपनीचं असल्यामुळे कंपनीला चांगल्या प्रकारचं मार्केटिंग माहीत असतं, त्याच्यानंतर प्रोसेसिंग माहीत असतं, ट्रान्सपोर्ट माहीत असतं. त्याच्यामुळे परत काय होणार आहे, तर जास्त इन्कम तिथे अवेलेबल होणार. अवेलेबिलिटी ऑफ फंड इज नॉट द लिमिटेशन. तर तिथे जर काही नवीन नवीन उपक्रम करायचे असतील तर त्याच्यासाठी वेगवेगळे फंड त्यांना अवेलेबल होत जातात. ओके. त्याच्यानंतर सेकंड आहे कॉर्पोरेट फार्मिंग, कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग. कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगचं मीनिंग काय आहे, तर आपल्याला माहिती आहे कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग म्हणजे काय असणार आहे, तर कॉन्ट्रॅक्ट दिलं जातं. जसं की समजा 2 जण आहेत, तर एक जण काय आहे, तो त्या ठिकाणी जाऊ शकत नाही, त्याची जागा आहे तो. मग तो काय करतो, दुसऱ्याला एक कॉन्ट्रॅक्टवरती ती जागा देतो की एवढे वर्ष त्या जागेत जे काही फार्मिंग असेल ते तुम्ही करायचं असं वगैरे. इन कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग an agreement is executed between the producer and the consumer or buyer. Certain parameters are fixed to define quality of the produce to be purchased. ओके. तर कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगमध्ये काय केलं जातं, तर ॲग्रीमेंट केलं जातं तयार. ते कोणामध्ये असतं, तर जे काही प्रोड्युसर्स असतील ते आणि कन्झ्युमर्समध्ये. म्हणजे जसं की लँड दिली जाते ते पण असतं आणि दुसरं काय आहे, तर जे काही प्रोड्यूसर होणार आहे, प्रोड्युसर म्हणजे काय, तर प्रोडक्ट तयार करणारे. म्हणजे काय आहे, तर समजा 2 जण आहेत, तर एक प्रोड्युसर आहे आणि एक कन्झ्युमर आहे किंवा बायर आहे. तर तो जो काही कन्झ्युमर आहे तो सांगणार की मी एवढे पैसे देणार आहे आणि तेवढ्या पैशात जेवढी काही शेती होईल ते सगळी आम्हाला देऊन टाकायची असं. किंवा आपल्याकडे काही वेळेला काय केलं जातं, तर मे महिन्यात जेव्हा आंब्याचा सीझन असतो तर तेव्हा काय केलं जातं, तर असं कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगमध्ये आंब्याचं एक झाड दिलं जातं. म्हणजे जस्ट फक्त एक कॉन्ट्रॅक्ट म्हणून दिलं जातं. मग काय केलं जातं, समजा 2 जण आहेत, तर ते काय करतात, एक जण दुसऱ्याला प्रत्येक आंब्याचं झाड जे काही असेल ते एक झाड देतो. आणि मग नंतर काय होतं, तर त्या झाडावरती जेवढे काही आंबे येतील ते सगळे आंबे तो जो कन्झ्युमर असणार आहे किंवा बायर असणार आहे तो काय करणार, सगळे घेणार आणि सगळे मग स्वतः विकणार. तर हे काय झालं, तर ह्याच्यामुळे काय होतं, तर जे काही प्रोड्युसर्स आहेत त्यांना मार्केटिंग करण्याची गरज नाही लागत आणि त्यांना काहीही न करता तिथे चांगल्या प्रकारचं इन्कम मिळतं. ओके. तर ह्याच्यामधला हा जो कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग बिझनेस मॉडेल्स हा जो पॉईंट आहे हा तुम्हाला स्टडीसाठी नाही आहे. आपल्याला डायरेक्ट ॲडव्हान्टेज ऑफ कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग हा पॉईंट आहे बघायचा आहे. कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग इज लुकिंग टुवर्ड द बेनिफिट बोथ फॉर फार्म प्रोड्युसर ॲज वेल ॲज ॲग्रो प्रोसेसिंग फर्म. ओके. तर दोघांना पण काय होतं त्याच्यातनं बेनिफिट मिळतो. फर्स्ट ॲडव्हान्टेज आहे मेक स्मॉल स्केल फार्मिंग कॉम्पिटिटिव्ह. Small farmer can access technology, credit, marketing channel and information while lowering transaction cost.
ओके, तर जे काही स्मॉल स्केलवरचे जे फार्मर्स असणार आहेत, तर ते त्यांना इझिली इन्कम मिळते आणि कुठल्याही प्रकारचं ट्रान्झॅक्शन्स करावे लागत नाहीत. ॲश्युअर मार्केट फॉर देअर प्रोड्यूस ॲट देअर डोअर स्टेप्स, रिड्युसिंग मार्केटिंग अँड ट्रान्झॅक्शन कॉस्ट. तर जे काही बायर किंवा कन्झ्युमर्स असणार आहेत ते डायरेक्ट प्रोड्युसर्सकडे जातात. त्याच्यामुळे प्रोड्युसर्सना वेगळं मार्केटिंग करावं लागत नाही आणि त्यांच्या दारातच जे काही कन्झ्युमर्स असतील ते येतात आणि तिथल्या तिथे त्यांना जे काही इन्कम असेल ते मिळतं. इट रिड्युसेस द रिस्क ऑफ प्रोडक्शन, प्राईस अँड मार्केटिंग कॉस्ट. जसं की ते काय केलं जातं, तर डायरेक्ट पैसे दिले जातात. तर ते जे काही पैसे असतील ते मार्केटिंग कॉस्ट जी असेल त्याच्यानुसार चेंज होत नाही. जेव्हा एकदा ते कॉन्ट्रॅक्ट होईल, ॲग्रीमेंट होईल, जरी मार्केटची प्राईस चेंज झाली, कमी झाली, जास्त झाली, तरी त्यांना जी मिळणारी प्राईस असणार आहे ती तेवढीच राहते. कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग कॅन ओपन अप न्यू markets which would otherwise the unavailable to small farmers. तर कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगमुळे हे जे काही स्मॉल फार्मर्स आहेत त्यांनासुद्धा एक मार्केट अवेलेबल झालं आहे. इट ऑल्सो एन्श्युअर्स हाय प्रोडक्शन ऑफ बेटर क्वालिटी. फिनान्शियल सपोर्ट इज अवेलेबल इन कॅश अँड ऑर काइंड अँड टेक्निकल गायडन्स टू द फार्मर्स. तर जे काही कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगमुळे काय होतं, तर जे काही फार्मर्स असतील तर त्या स्मॉल फार्मर्सना फिनॅन्शियल सपोर्टसुद्धा मिळतो. जे काही जर समजा पैशांची गरज असेल तर तीसुद्धा तिथे त्यांना मिळते. त्याच्यानंतर जर काही टेक्निकल गायडन्स पाहिजे असेल तर तोसुद्धा मिळतो. म्हणजे काय, तर नवीन नवीन टेक्निक्स किंवा नवीन नवीन मशिनरीज यूज करायच्या झाल्या तर त्या कशा पद्धतीने यूज केल्या पाहिजेत ह्याचं सगळ्याचा गायडन्स त्यांना भेटतो. इन केस ऑफ ॲग्री प्रोसेसिंग, इट एन्श्युअर्स कन्सिस्टंट सप्लाय ऑफ ॲग्रिकल्चर प्रोड्यूस विथ क्वालिटी ॲट राईट टाईम अँड लेसर कॉस्ट. तर जे काही ॲग्री प्रोसेसिंग असणार आहे तर त्याच्यामध्ये काय होतं, तर जे काही ॲग्रिकल्चर प्रोड्यूस असणार आहे किंवा ॲग्रिकल्चर प्रोडक्ट असणार आहेत तर त्यांचं प्रोसेसिंग होतं आणि त्याची क्वालिटी आहे ती लगेच समजते तिथे. ओके, आणि नंतर आहे लिमिटेशन इन कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग. कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग arrangement are often criticized for being biased in favor of firm or large farmer while exploiting the poor bargaining power of small farmers. तर जेव्हा मोठे मोठे फार्मर्स असतील तर त्यांना ते इझी जातं, त्यांना जास्त प्रमाणात इन्कम मिळतं. पण समजा स्मॉल फार्मर्स असतील तर त्यांना त्याच्यामधून जास्त प्रमाणात इन्कम मिळत नाही. Problems faced by growers like undue quality cut on produce by firm, delayed deliveries at the factory, delay payment, low price and pest attack on the contract crop which raise the cost of production. तर ह्याच्यामध्ये वेगवेगळे प्रॉब्लेम्स जे काही फार्मर्स असणार आहेत त्यांना फेस करावे लागतात. लाईक कसं की जे काही बायर आहेत किंवा कन्झ्युमर आहेत जे विकत येतात त्यांचे कधी कधी पैसे असतील ते द्यायला ते डिले करतात किंवा जे काही प्रोडक्ट डिलेवर व्हायला पाहिजे ते फॅक्टरीपर्यंत त्याच्यामध्ये कधी कधी डिले होतो किंवा मग काही वेळेला तिथे वेगवेगळ्या प्रकारचे पेस्ट म्हणजे कीटक वगैरे जे काही असतील ते अटॅक करतात. त्याच्यामुळे जे काही क्रॉप असेल ते खराब होतं. मग ह्याच्यामुळे काय होतं, तर जी काही प्रोडक्शनची कॉस्ट आहे ती वाढते. कॉन्ट्रॅक्ट ॲग्रीमेंट्स आर ऑफन व्हर्बल ऑर इन्फॉर्मल इन नेचर अँड इवन रिटन कॉन्ट्रॅक्ट्स ऑफन डू नॉट प्रोव्हाइड the legal protection in India that may be observed in other countries. Lack of enforceability of contractual
प्रोव्हिजन्स कॅन रिझल्ट इन ब्रीच ऑफ कॉन्ट्रॅक्ट्स बाय आयदर पार्टी. तर ह्याच्यामध्ये काय होतं, तर इंडियामध्ये जास्त करून जे काही ॲग्रीमेंट केलं असेल तर ते जसंच्या तसं फॉलो केलं जातं असं नाही, तर काय काय वेळेला त्याच्यामध्ये चेंजेससुद्धा केले जातात. ते लीगल राहत नाही किंवा फॉर्मल राहत नाही की जसं आहे तसंच्या तेवढेच पैसे देणार वगैरे असं राहत नाही. तर त्याच्यामुळे काय होतात, तर तिथे जे काही फार्मर्स असतील त्यांचा पण लॉस होऊ शकतो. ओके, तर आज आपण 2 टाईप्स पाहिले. फर्स्ट काय होता, कॉर्पोरेट फार्मिंग आणि सेकंड कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग. ओके, त्याच्यानंतर आपण नेक्स्ट लेक्चरला बघणार आहोत कमर्शियल ॲग्रिकल्चर. ओके, थँक्यू.